नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. भगवंताच्या भक्तीत जातीपातीचा भेद नसतो हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे महान शिवभक्त संत नरहरी सोनार यांची कथा आज आपण पाहणार आहोत. सोनाराच्या हातात सोनं पण मनात फक्त शिवनाम. देवासाठी सोनं घडवताना स्वतःचे अहंकार घडवून टाकणारे अद्भुत संत म्हणजे नरहरी महाराज. काशी विश्वनाथाने ज्यांची परीक्षा घेतली आणि ज्यांच्या भक्तीपुढे स्वतः प्रकट झाले, अशी ही प्रेरणादायी कथा आज आपण पाहणार आहोत. तर संत नरहरी सोनार यांची संपूर्ण अद्भुत आणि भक्तिभावाने भरलेली कथा आहे. तर अशाच नवनवीन संतांच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. श्री संत नरहरी महाराजांचा जन्म पंढरपूर येथे शके 1115 श्रावण मास शुक्ल पक्ष त्रयोदशी नक्षत्र अनुरुधा बुधवार रोजी पहाटे प्रातःकाळी झाला. त्यांचा बारशाचे दिवशी महान योगी 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आले होते आणि त्यांनीच बाळाचे नाव नरहरी असे ठेवले. वयाच्या 7व्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. गहिनीनाथ महाराजांकडून गुरु उपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला. वयाच्या 18 ते 20 दरम्यान गंगाबाईशी विवाह झाला. अशा तऱ्हेने नरहरी महाराजांचा परमार्थ व प्रपंच सुखात समाधानाने सुरू झाला. पुढे एका महाशिवरात्रीचा परमपूज्य अशा तिथीला अच्युत बाबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई दोघेही मल्लिकार्जुनाच्या मंदिरात पूजा करीत असताना साक्षात भगवान शंकर प्रकट झाले आणि उभयतांना परमधामाला चालवण्याविषयी संकेत केला. उभयतांचा आत्मा त्यावेळी परमात्म्यात विलीन होण्याची आश्चर्यकारक घटना घडली. मातापित्यांचा विरहामुळे नरहरींना अत्यंत दुःख झाले. पुढे प्रेमळ पत्नीचा सहवास, सोनारी कलात्मक व्यवसाय आणि शिवभक्ती यामध्ये ते आपले दुःख विसरू लागले. वर्णाश्रम विहित कर्म नित्यनेमाने करू लागले. नरहरी महाराज एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरातून राहून पांडुरंगाचे दर्शन तर सोडाच, पण मंदिराचा कळसाकडे देखील पाहत नव्हते. परंतु त्यांना काही आश्चर्य अघटित चमत्कार अनुभवास आला की भगवान शंकर आणि पांडुरंग एकच आहेत. या अभेद सिद्धांताची प्रचिती नरहरींना झाली. निर्मळ निराकार परमात्मा तत्व नरहरींना सगुण साकार रूपाचे पांडुरंगाचे असीम भक्ती आणि सेवा करू लागले. तेव्हापासून नरहरी सारखे विठ्ठलाच्या सानिध्यात मंदिरात बसून भजन कीर्तन करू लागले. त्यांची ही असीम सेवा पाहून भगवान प्रसन्न झाले. त्यांनी सगुण पांडुरंगामध्येच निर्गुण निराकार परब्रह्म दिसू लागले. त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवान वास करू लागलेत. नरहरीच्या दुकानामध्ये स्वतः भगवान येऊन दागिने घडवू लागलेत. विविध 18 पकड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसवला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत होत असे. रोज पहाटे शिवलिंगावर ते बेलपत्र वाहीत. ते कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती. त्यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे.
नरहरी महाराजांना हरिहर एक आहेत असा साक्षात्कार झाला. परब्रह्म विठ्ठल पांडुरंग आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना असे सांगितले जाते की एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. तेव्हाच गावात एका सावकाराला विठ्ठलाला नवस केल्यामुळे पुत्ररत्न झाले होते. त्यामुळे विठ्ठलासाठी कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनवण्यास आले. पण संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला. याचे कारण त्यांचा पण होता की शंकराशिवाय इतर कोणत्याही देवाचे मुख ते पाहणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली, पण ती एक इतभर जास्त झाली होती. म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार यांच्याकडे पाठवले, पण साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले, परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले. यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊ नये असे कसे होत आहे या विचारात ते पडले. शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले. पण जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चरमे लागली. सोनारांचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यांवर पट्टी काढली. बघतात तर काय, समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली. परत पुन्हा तेच. यामुळे ते खूप गोंधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. नरहरी महाराजांचा जन्मच हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला. मात्र त्यांच्या जन्मानंतर पुढील पिढी मात्र अजूनही हा वाद मिटवू शकली नाही. माघ कृष्ण तृतीयेस नरहरींनी 2 फेब्रुवारी 1314 साली विठ्ठलाचे नामस्मरण करता करता त्यांनी समाधी घेतली. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.